नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवीन वर्षात सामान्य नागरिकांना केसाची कात्री लागणार खिशाला. सलून ब्युटी पार्लर सेवेत 20 ते 25% दरवाढ, पार्लरवाल्यांना आजचे दिन. विशेष सहाय्याच्या योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार पुढील 100 दिवसांमध्ये. सामाजिक न्याय विभागानं करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. प्रत्येकाचे शिक्षक आणि त्यांच्या स्मृती या बालमनावर कायमच्या कोरल्या जातात. प्रत्येक व्यक्तीच्या स्मृती कोशात शिक्षकांचं स्थान नेहमी अढळ असतं, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांची महती सांगितली आहे. प्रत्येकाचं शिक्षण आणि त्यांच्या स्मृती या बालमनावर कायमच कोरल्या जातात. प्रत्येक व्यक्तीच्या स्मृती कोशात शिक्षकांचं स्थान नेहमी अढळ असतं, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शिक्षकांची महती सांगितली. त्यामुळे शिक्षकांनी अधिक सजगतेनं भावी नागरिक घडवण्याचे आपल्यावर सोपवलेले कर्तव्य पार पाडावे, असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठण इथं केलंय. पैठणच्या सेंट पॉल हायस्कूल येथील सभागृहात आज दशसूत्री अंमलबजावणीसाठी पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली. उपविभागीय अधिकारी नीलम बापना, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सान्वी देशमुख, तहसीलदार सारंग चव्हाण, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांना घडवणं हे अत्यंत पवित्र कार्य आहे. मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवत आहोत, या जबाबदारीचं भान असू द्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दशसूत्री कार्यक्रम तयार केलाय. त्यासाठी निधीची आवश्यकता नाही, वेगळा वेळ देण्याची गरज नाही. हा कार्यक्रम आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करत असतानाच करता येणार आहे. या कामातून आपल्याला चांगलं काम केल्याचं समाधान मिळणार आहे, असं स्वामी यांनी म्हटलंय. प्रत्येकाच्या स्मृतीत आपल्या शिक्षकांच्या स्मृती कायम कोरल्या जातात. त्या नेहमी चांगल्या राहाव्यात, यासाठी आपण सगळ्यांनी सचोटीनं आपले कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं. सूत्रसंचालन किरण गाडेकर तर आभार प्रदर्शन अनिल पुल्हाट यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईनं शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 4 चाकी वाहनांची जप्ती कारवाई मोहीम जोमात राबवण्यात येत असून मोठी वाहन जप्त कारवाई सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईनं शहरातील गजबजलेल्या भागातून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 4 चाकी वाहनांची जप्ती कारवाई करण्यात येत आहे. रोशन गेट ते आझाद चौक व कटकट गेट ते एसपी बंगला व चिस्तिया चौक ते सेंट्रल नाका या रस्त्यावरील दुभाजकाला खेटून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे 4 चाकी व 3 चाकी व रस्त्यावर बेशिस्तपणे दुचाकी वाहनं उभे करण्यात आले होते. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार दिनांक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सदर वाहनं जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या माजी सैनिक पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वात माजी सैनिक वॉर्डन पथक व शहर वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त पथकानं दिनांक 27 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत एकूण 4 चाकी, 3 चाकी 93 वाहनं व 2 चाकी 197 वाहनं जप्त करून गरवारे क्रीडा संकुल इथं जमा केली आहेत. या जप्त केलेल्या वाहनधारकांवर एकूण 3,73,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून ज्या नागरिकांनी रहदारीस अडथळा निर्माण होईल असे वाहन रस्त्यावर उभे केले असतील अशी वाहनं तात्काळ काढून घ्यावी, अन्यथा मनपा प्रशासन वाहनं जप्त करताना जर काही नुकसान झालं तर त्यास जबाबदार राहणार नाही. ही कारवाई प्रशासनाच्या वतीनं निपक्षपणे करण्यात येत आहे. तसंच कारवाई दरम्यान नागरिकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलंय. सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली असून आजपासून ही दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
2024 वर्ष संपवून 2025 म्हणजेच नववर्षाला सुरुवात झाली आहे। सर्वांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मात्र मोठा झटका बसलाय। आता सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवेत दरवाढ करण्यात आली आहे। या सेवेमध्ये तब्बल 20 ते 25% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार आजपासून राज्यभरातील सलून आणि ब्युटी पार्लरचे दर वाढवण्यात आलेत। महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतलाय। राज्यातील ग्रामीण व शहरी भागात देण्यात येणाऱ्या सुविधांनुसार दरवाढीचा निर्णय घेण्यात आला असल्याचं असोसिएशनने सांगितलंय। नाभिक समाज नेते व सलून ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशीत यांनी दरवाढीबाबत माहिती दिली आहे। सलून आणि ब्युटी पार्लरच्या दरामध्ये साधारणपणे 20 ते 25% ही दरवाढ असणार आहे। त्यामुळे आता पार्लर आणि सलून मध्ये जाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे आता सर्वसामान्यांचे महिन्याचं बजेट कोलमडणार आहे। वाढती महागाई, जीएसटी, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेची वाढती लायसन्स फी, सलून मधील उपयोगी वस्तूंचे दर वाढले, वाढत चाललेले हप्ते या सर्व कारणांमुळे दरवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलेला आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे आजपासूनच आपल्याला पार्लर आणि सलून मध्ये जाण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत। आजपासून राज्यातील सर्व सलून मध्ये हेअरकट, शेविंग तसंच पार्लर मध्ये आणि इतर सर्व सौंदर्य प्रसाधन कामावर किमान 20 ते 30% दरवाढ करण्यात येणार आहे। आज दिनांक 1/1/2025 महाराष्ट्र नाभिक महामंडळ मंठा तालुका जो दरवाढीचा जो आमच्या समाजाने, आमच्या वरिष्ठांनी, आमच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय या महागाईच्या काळामध्ये हा योग्यच आहे। कारण की प्रत्येक वस्तूचे असेल, प्रत्येक धंद्याचे असतील, प्रत्येक कोणत्याही असो, धंदा असो, दुकान असो, हा प्रत्येक क्षेत्रामध्ये महागाई खूप झालेली आहे। आणि आमच्या अध्यक्षांनी असेल, वरिष्ठांनी असेल, आमच्या समाजाने असेल, हा जो काही आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आहे। कारण की ती सध्याची परिस्थिती पाहता ती काळाची गरज होती। आम्ही 2-4 वर्षापासून काही भाववाढ केलेली नव्हती। जो आमच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतलेले किंवा योग्य आहे आणि आम्ही त्यांना जाहीर समर्थन करतो। सर्व नाभिक बांधवांना याचं सर्वांनी पालन करावे हीच विनंती। महापालिकेने 2012 मध्ये औरंगपुरा भाजी मंडईच्या जागेवर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी पाडापाडी केली होती। 12 वर्ष उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नसून 2025 मध्ये तरी भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांना हक्काची भाजी मंडई मिळेल का असा प्रश्न उपस्थित होतोय। महापालिकेने 2012 मध्ये औरंगपुरा भाजी मंडईच्या जागेवर भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणीसाठी पाडापाडी केली। 12 वर्ष उलटले तरी अद्याप काम पूर्ण झालेलं नाहीये। 2024 मध्ये भाजी मंडईचं काम पूर्ण होईल। जुनी भाजी मंडई आणि जुन्या व्यापाऱ्यांना गाळी देण्याचं आश्वासन महापालिकेनं दिलं होतं। वर्ष संपत आलं तरी भाजी मंडईचं काम पूर्ण झालेलं नाहीये। नगर परिषदेच्या काळात औरंगपुरात भाजी मंडई उभारण्यात आली होती। 2012 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी त्या ठिकाणी भव्य शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अंडरग्राऊंड मध्ये भाजी मंडई उभारण्याचा निर्णय घेतला। भाजी मंडई पाडल्यानंतर बीओटी तत्वावर खासगी विकास कामाला ती जागा देण्यात आली। 12 वर्ष उलटल्यानंतरही प्रकल्पाचं काम पूर्ण झालेलं नाहीये। विद्यमान प्रशासक जी श्रीकांत यांनी काही महिन्यांपूर्वी भाजी मंडईची पाहणी केली। काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या। पहिल्या टप्प्यात भाजी मंडई सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सोमवारी प्रशासक जी श्रीकांत यांनी पुन्हा बीओटी विभागाची बैठक घेतली। बैठकीत प्रकल्प पूर्ण करून भाजी मंडई सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेत। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। साहेब सांगतील तेच धोरण, साहेब बांधतील तेच तोरण। लोकनेते आमदार माननीय श्री अब्दुल सत्तार साहेबांचा भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 1 जानेवारी 2025 बुधवार रोजी, वेळ सायंकाळी 4 वाजता। स्थळ मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान, छत्रपती संभाजीनगर। आयोजक लोकनेते आमदार अब्दुल सत्तार साहेब, सर्वपक्षीय मित्रमंडळ, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण। आपण सर्व आमंत्रित आहात, कारण साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही।
कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो. राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचं वितरण हे थेट लाभ हस्तांतरण पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो. मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अर्थसहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृह इथं सामाजिक न्याय विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगानं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. शासकीय वसतिगृह इमारतींची जिथं आवश्यक असेल तिथं तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी. वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्व सोयी सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी. तसंच वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी. यात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावं. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळासाठी एक SOP तयार करण्यात यावी अशा सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणी पुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाळूज भागातून अलिशान कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 सदस्यांना पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या कार हस्तगत करण्यात आल्यात. वाळूज भागातील विविध ठिकाणांहून अलिशान कार चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 2 चोरट्यांना MIDC वाळूज आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 3 कार राजस्थानी येथील सांजूर येथून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 25 डिसेंबरला AS क्लब जवळ एका घरासमोरून क्रेटा कार चोरीस गेली होती. याबरोबरच लगतच्या परिसरातून देखील एक कार चोरीस गेली होती. MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर MIDC वाळूज आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील रतलाम येथील आरोपी फिरोज सरदार शेख यास ताब्यात घेतलाय. फिरोज हा कार विक्री करण्यासाठी राजस्थान येथील सांचोर इथं गेला होता. या माहितीवरून पथकानं राजस्थानमधून फिरोजला अटक केली आहे. याबरोबरच आशिक अली इक्बाल अली याला देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या कार जप्त करण्यात आलेल्या आहेत. या आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली देत आणखी एक कार आणि गुन्ह्यात वापरलेली कार वेरूळ इथं लपवून ठेवल्याची माहिती दिली होती. पोलिसांनी वेरूळ इथून या दोन्ही कार जप्त केल्या आहेत. राज्य उच्च शिक्षण विभागाच्या स्कूल कनेक्ट अभियानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिल्यात. 1 ते 15 जानेवारी दरम्यान विविध महाविद्यालयांमध्ये हे संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. राज्य उच्च शिक्षण विभागाच्या स्कूल कनेक्ट अभियानची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी दिल्या आहेत. 1 ते 15 जानेवारी दरम्यान विविध महाविद्यालयात हे संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शैक्षणिक बदलांबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणं, विशेषतः 12वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक बदलाची व त्याच्या सकारात्मक परिणामाबाबत माहिती, विविध अभ्यासक्रम, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधींची माहिती देण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार राज्य विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील संलग्नित विविध महाविद्यालय, लीड महाविद्यालयाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने स्कूल कनेक्ट हे संपर्क अभियान राबवणार आहे. यासाठी विद्यापीठानं सम्यक योजना तयार केली असून विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि विद्याशाखेच्या विविध सदस्यांच्या माध्यमातून विद्यापीठाद्वारे विविध महाविद्यालयात हे संपर्क अभियान राबवलं जाणार आहे. या अनुषंगानं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीस प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, 4ही विद्याशाखांचे अधिष्ठाता, IQAC संचालक डॉक्टर गुलाब खेडकर यांची उपस्थिती होती. तसंच सहसंचालक डॉक्टर रणजित सिंग राजे निंबाळकर यांची उपस्थिती होती. आभासी पद्धतीने आयोजित या बैठकीत 150हून अधिक प्राचार्य, प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. या संदर्भात उच्च व तंत्र खात्याचे प्रधान सचिव डॉक्टर विकासचंद्र रस्तोगी, संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील सर्व सहसंचालक व सर्व कुलसचिवांची बैठक 23 डिसेंबर रोजी घेण्यात आली. माननीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर अभियान राबवण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील 4ही जिल्ह्यात हे संपर्क अभियान राबवलं जाणार असून 1 ते 15 जानेवारी दरम्यान 4ही जिल्ह्यात स्कूल कनेक्ट अभियानाअंतर्गत संपर्क अभियान राबवलं जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील विद्यार्थी केंद्रीय बदलांविषयी आणि त्यांच्या हितकारक परिणामाविषयी स्कूल कनेक्ट अभियानाअंतर्गत मुंबई विद्यापीठाद्वारे अभिमुख कार्यक्रम आणि कार्यशाळा यासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. शासन निर्णयाच्या अनुषंगानं अनुभवाधिष्ठित बहुविद्याशाखीय लवचिक अभ्यासक्रमांविषयी सविस्तर माहिती देणं, अभ्यासक्रमांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्पक, नाविन्यपूर्ण, व्यावसायिक आणि कौशल्यावर आधारित संबोधनाविषयी विशेषत्वानं माहिती देणं, मूल्यमापनातील श्रेयांक पद्धती आणि त्यामुळे आलेली लवचिकता समजावून सांगणं, दूर व मुक्त शिक्षणातील संधीविषयी माहिती देणं, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी असलेल्या विविध योजना आणि उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी विद्यापीठाद्वारे स्कूल कनेक्ट या संपर्क अभियानाद्वारे महाविद्यालयांना सविस्तर माहिती व प्रबोधन केलं जाणार असल्याचं प्रकुलगुरू तथा विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट समन्वय समितीचे प्रमुख डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी सांगितलंय. त्याचबरोबर विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती या संपर्क अभियानाद्वारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. विद्यापीठानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत आघाडी घेतली आहे. त्या अनुषंगानेही विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती करण्यासाठी हे संपर्क अभियान उपयुक्त ठरणार आहे.
शहराचे माजी उपमहापौर प्रमोद प्रल्हादराव राठोड यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं पर्यटन प्रशासन विषयात PhD पदवीनं सन्मानित करण्यात आलाय। या यशाबद्दल प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांच्यासह सर्व स्तरातून प्रमोद राठोड यांचं अभिनंदन केलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं शहराचे माजी उपमहापौर प्रमोद प्रल्हादराव राठोड यांना पर्यटन प्रशासन विषयातील PhD पदवीनं सन्मानित करण्यात आलेलं आहे। अ स्टडी ऑफ सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ टुरिझम डेव्हलपमेंट इन मराठवाडा रिजन या विषयावर त्यांनी संशोधन करून प्रबंध सादर केला। या संशोधनास त्यांना विभाग प्रमुख डॉक्टर माधुरी सावंत यांचं मार्गदर्शन लाभलं। प्रमोद राठोड हे विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य असून माजी नगरसेवक आहेत, तर भाजपचे प्रदेश प्रवक्ता असून स्मार्ट सिटी संचालक, महानगर नियोजन समिती सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलंय। या यशाबद्दल प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, डॉक्टर राजेश रगडे यांच्यासह सर्व स्तरातून प्रमोद राठोड यांचं अभिनंदन केलं जात आहे। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। नवीन वर्षात सामान्य नागरिकांना केसाची कात्री लागणार खिशाला। सलून ब्युटी पार्लर सेवेत 20 ते 25% दरवाढ, पार्लरवाल्यांना आजचे दिन। विशेष सहाय्याच्या योजनांचं अनुदान DBT प्रणालीद्वारे मिळणार पुढील 100 दिवसांमध्ये। सामाजिक न्याय विभागानं करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।